हॅलो, गुड मॉर्निंग. तर आजचं बुक आहे द पॉवर ऑफ नाऊ बाय एकार्ट टोल. आणि हे मी इनिशियलीच वाचलेलं, म्हणजे जेव्हा मी कोरोनामध्ये बुक रीडिंग स्टार्ट केलं होतं, बिकॉज कोरोनामध्ये करायला पण काही नव्हतं. सो त्यावेळी सगळेजणं क्ल्यूलेस होते आणि त्यातली मी एक. तर तेव्हा मी हे बुक वाचलेलं आणि तेव्हा मला हे खूप हेल्पफुल झालेलं टू गेट क्लॅरिटी ओवर थॉट्स. तर मग छान आहे हे बुक, तुम्ही पण वाचा. तर यात खूप सारे चॅप्टर्स आहेत, जसं की यू आर नॉट युअर माइंड, देन मूविंग डीपली इन टू द नाऊ, देन नथिंग एक्झिस्ट आउटसाइड द नाऊ. आणखी काय, द स्टेट ऑफ प्रेझेन्स, इनर बॉडी, द मीनिंग ऑफ सरेंडर, एनलाइटेंड रिलेशनशिप्स. चॅप्टरमध्ये पण त्यांनी इनरमध्ये खूप सारे पॉईंट्स एक्सप्लेन केलेले आहेत, ते पण तुम्ही बघू शकता. द आर्ट ऑफ लिसनिंग, क्रिएटिव्ह यूज ऑफ माइंड, खूप सारे ट्रिक्स दिलेले आहेत, खूप सारे एक्सरसाइज दिलेले आहेत, ते पण आपण ट्राय करू शकतो. आणि त्यातलं फॉरवर्डमध्येच एक थॉट आहे जो की माझा फेवरेट आहे. हे इथून त्यांचं फॉरवर्ड सुरू होतं, तर हे पण मी तुम्हाला वाचून दाखवते की नथिंग एव्हर हॅपन्ड इन द पास्ट, इट हॅपन्ड इन द नाऊ. नथिंग विल एव्हर हॅपन इन द फ्युचर, इट विल हॅपन इन द नाऊ. म्हणजे बेसिकली त्याचा अर्थ असा आहे की कधीच कोणतीही गोष्ट पास्टमध्ये होत नाही किंवा फ्युचरमध्ये होत नाही. जी काही पण फिनॉमिना किंवा एखादी गोष्ट घडत असते तर ती नाऊ म्हणजेच प्रेझेंट मुमेंटमध्येच असते, पास्टमध्ये नसते किंवा फ्युचरमध्ये नसते. त्यानंतर पुढे पण एक आहे जे की फार छान आहे की इन दिस नाऊ द प्रेझेंट मुमेंट प्रॉब्लेम डू नॉट एक्झिस्ट, फॉर द नाऊ इज ऑल दॅट. आणखी बरंच काय काय आहे बुकमध्ये. तर ही अशी एवढी बुक आहे, खूप सारे आतमध्ये चॅप्टर्स आहेत, खूप सारी हेल्पफुल इन्फॉर्मेशन आहे. तर तुम्ही पण वाचा. आणि ह्यांचे व्हिडिओज पण आहेत यूट्यूबवर, एकार्ट टोल यांचे. मी त्यांचे व्हिडिओज पण गो थ्रू केलेत, ते पण खूप हेल्पफुल आहेत. तुम्हाला जर ते आवडले तर तुम्ही ते पण बघू शकता रेफरन्ससाठी आणि हे बुक पण वाचू शकता. थँक्यू, बाय.